कक्षामध्ये विराजमान व्हा आयोजकांच्या वतीने आपणास नम्र विनंती करतोय। तर वळूया आपण मॅचच्या दिशेनं। त्याचप्रमाणे सन्माननीय नितीनजी जाधव साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे। वेलकम सर, मनपूर्वक स्वागत असेल एकविरा ट्रॉफी 2024 मध्ये। आणि आपणास सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा येऊन मनपूर्वक अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की नक्कीच आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण, या स्पर्धेचा तिसरा दिवस, थर्ड डे, आणि खूप चांगलं क्रिकेट हे पाहायला मिळते। वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आयोजक संघ एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा, आणि 2 मॅच अतिशय चांगल्या रीतीने त्यांची कामगिरी झाली। 2 मॅचमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून बॅटिंगचा बॉल बाला राहिला आहे, त्याचप्रमाणे बॉलिंगचा बॉल बाला खूप चांगला राहिला आहे। 2 मॅचमध्ये त्याने गाजवलेलं वर्चस्व। आता ऑफिशियल पहिल्या इनिंगचा जर मॅच होतोय आझाद वसई विरुद्ध आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा। एक लव घोष नावाचा स्ट्राईक एंडकडे असलेला खेळाडू, व्हेरी डेंजरस मॅन। यस, डेफिनेटली आपण पाहिलं की ऋतिक दादा म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे, आणि नक्कीच थोड्या क्षणामध्ये आपण पहिला एकविरा स्पोर्ट्स वाकीपाड्याच्या वतीने त्यांचा वाढदिवस सुद्धा इथे साजरा केला जाणार आहे। बर्थडे बॉय आहेत आजच्या दिवसामध्ये, आणि नक्कीच त्यांचा वाढदिवस पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा त्यांना। लहू घोष स्ट्राईक एंडकडे गोलंदाजी मार्कवर आपण बघितला तर विशाल नावाचा गोलंदाज बॅकफुट पंच अतिशय चांगला, गॅप मधून जरूर काही तीर गॅप भेदलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, आणि अंतिमच्या टप्प्याला मात्र चेंडूला स्टॉप केलाय। तत्पूर्वी खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट। चौथ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता होतोय, जरी चौकार मिळाला नाही तरी धावून पूर्ण केला, आणि नक्कीच आपण बघितलं तर खूप सुंदर तालमेल पाहायला मिळतोय, आणि 4 धावा। डेफिनेटली वळूया आपण मैदानाच्या दिशेनं। पुढचा चेंडू या वेळेला मात्र आपण पाहिला तर हा चेंडू सोडण्याचं कार्य केलं होतं। व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय। धाव फळक इथून थोडा पुढे सरकतोय, इथे जवळ बघितलं 5 धावा आहेत। विशाल एक लाईन आणि लेंथ साठी ओळखला जाणारा खेळाडू, ज्याच्याकडे खूप चांगलं तंत्र अवगत आहे। याचा बॉलर पुल करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला थोडासा शॉर्ट पिच होता। ओ इथे काय झालंय, चुकी झाली, आणि या क्षणाला चुकीला मिळणार नाहीये माफी। चेंडू थेट निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावाच्या, ठोकलाय लहून हा चौकार। ज्या खेळाडूची मी चर्चा करतोय की लहू घोष या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय, चांगल्या टच मध्ये, आणि तो फॉर्म इथे कन्वर्ट करतोय, चांगली बॅटिंग। हा चेंडू पाहावा लागणार आहे, अपस्टंपच्या अगदी जवळ ब्लॉक हॉल मध्ये हाताळला गेला। त्याचप्रमाणे जर विश्लेषण करायचं झालं, धावसंख्या आपण पाहिली तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा, 9 रन्स विदाउट लॉस। एक संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल, आणि एक चांगली सुरुवात। हा पहा, हा चेंडू आपण बघितला तर नक्कीच जीटीए कुठल्याही स्पॉटवर फेकला गेला होता, परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की वेग इतका चांगला होता ना, त्या वेगामुळे आपण पाहू शकतो की हा बीट होताना पाहायला मिळाला। लहू घोष यांच्यासाठी पारितोषिक आहे। 3 चेंडू आणि 3 षटकार जर ठोकले तर अंकुश गोवर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज मात्र त्यांना दिलं जाईल। हे पारितोषिक आहे जे आमच्यापर्यंत पोहोचवलं। नक्कीच अनाउन्समेंट केली, परंतु तत्पूर्वी 2 धावा ह्या मात्र कंप्लीट केल्या। पहिले षटक समाप्त झाले, बिनबाद 11ची सुरुवात मिळालेली आहे। आता मात्र दुहेरी अंकामध्ये मिळालेली सुरुवात म्हणजे चांगली सुरुवात मानावी लागेल। दुसरं षटक खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण की या सुरुवातीला कन्वर्ट करायचं एक चांगल्या स्थितीमध्ये, ते करण्यामध्ये यश मिळेल का? आणि ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये अपयश मिळालं गोलंदाजांना, कारण की कोणतीही विकेट मिळाली नाहीये, परंतु ते विकेट जर शोधत असणार दुसऱ्या षटकामध्ये त्यांना विकेट मिळेल का, हे सगळे प्रश्न असतील। आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच हा एकविरा ट्रॉफी। घे एक म्युझिकल ब्रेक, डीजेला देऊया संधी, गाणं ऐकूया आणि लगेच मॅच मध्ये कमबॅक करूया।
थँक्यू डीजे. तर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपण मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. ऐकवीरा ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आता हे पारितोषिक आहे ना जी दोन्ही खेळाडूंसाठी आहेत. जे ओपनिंगचे खेळाडू आहेत दुसरीकडे आपण बघितलं ना संदीप आहेत संदीप सातवी त्यांच्यासाठी सुद्धा त्याने जरी 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले डेफिनेटली 2 ठोकले तर त्यांना नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राईज 2 चेंडूमध्ये 2 ठोकले तरी 200 रुपयाचा कॅश प्राईज मिळेल. हे पारितोषिक आहे दोन्ही खेळाडूंसाठी. आता पाहावं लागणार आहे ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की दोन्ही खेळाडूंकडे क्षमता ताकद ॲबिलिटी आहे सिद्ध करावं लागेल. करण्याचा प्रयत्न होता बॅटचा वरचा एज आहे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू रवाना झाला. धावा मिळतील 2 धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. आजचा दिवस आपण पाहिलं ते स्पर्धेचा 3रा दिवस. कालचा दिवस आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये नक्कीच थोडासा गॅप होता. त्यानंतर आपण बघितलं की जे संघ भरपूर आतुर होते या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जे सज्ज झालेत एका दिवसाच्या गॅप नंतर आणि आमचे डान्सर बॉय बाळा सज्ज आहेत नाचण्यासाठी जे पहिल्या दिवसापासून खूप चांगलं डान्सिंग करतायत. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर करण नावाचा हा गोलंदाज पाहतोय आपण. हे दुसरं षटक त्याच्या हातात आहे. हा फटका अतिशय चांगला आहे उंची जास्त आहे कदाचित झेलची संधी प्राप्त झाली आहे आणि डेफिनेटली मात्र ही कलेक्ट केली जाते. पहिली मोठी विकेट लव गोशे नावाचा खेळाडूला मात्र शांत केलं जाते खामोश केलं जात आहे आणि हा पहिला मोठा धक्का मात्र गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए या टीमला मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. डीजे जिथे आपण पाहिलं पहिला मोठा धक्का दिला गेलाय. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की सोसावे लागतील धाव करावे लागतील कष्ट तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान अशी गोष्ट. यश प्राप्त करायचं असेल तर तितकंच मात्र कठीण कार्य करावं लागेल या मैदानामध्ये. आणि इथे एक उल्लेख करायचा वाटते की अनिकेत मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाले आहेत परंतु संकेत नावाचा खेळाडू सुद्धा एक अपकमिंग यंगस्टर म्हणून जो ओळखला जातोय आणि तो सुद्धा आपल्याला जरूर पाहायला मिळत असतो. रोशन नावाचा जो खेळाडू आपण बघितला तर एक छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून या टीम मध्ये आपल्याला नेहमी सातत्याने पाहायला मिळत असतो. यावेळीला मात्र आपण पाहतोय मिस टायमिंग शॉट आहे गॅप मध्ये खाली शत्रू कोणी नाहीये तिथे. लॉंग लेग वन फिल्डर येतात चेंडूला 1 बाउन्सने कलेक्ट केलंय फेकलंय तितकंच चांगलं गुड व्हेरी किपिंग पाहायला मिळत आहे. जे कीपर पाहायला मिळत आहेत किरण आहेत तिथे. धावा मिळाल्या 2. ही स्पर्धा जी आपण बघितली तर 16 धावा झाल्या. ही स्पर्धा आपण बघितल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण DBU लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज केलं जाते. परंतु प्रेक्षेपण आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल यूट्यूब चॅनल VTCA वर होताना पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यावेळेला फटका चांगला आहे परंतु कॅच पकडली आहे. पारितोषिक लावतायत अंकुशजी पागे परंतु नक्कीच अंकुशजी गोवारे आपण बघितलं पारितोषिक लावतात आणि मी तर म्हणून प्रत्येक खेळाडूसाठी पारितोषिक लावलेली आहेत कारण की जवळजवळ येणारा खेळाडू 2 षटकार 200 रुपयाचा कॅश प्राइज ने विकेट मिळवली इथे. मिळतोय मान भोळा सोबा जिग्नेश दादाचा गाजतय नाव जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव जिग्नेश दादाचा गाजतय नाव जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव दादाचं गाजतय नाव जिग्नेश दादाचं गाजतय नाव. थँक्यू 300 का 300 येस रोशन आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्यासाठी आपण बघितलं तर 2 षटकार ठोकले तर 300 रुपये मिळतील. अंकुश जी गोवारी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 5 चेंडू टाकून झाली आहेत. ऋतिक रायडे खूप चांगलं स्कोरिंग चांगलं अपडेट आमच्यापर्यंत देतात. प्रत्येक बॉल टू बॉल प्रत्येक बॅटर नवीन आलेला नक्की चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे.
हफवाली होता हा कंट्रोल मध्ये नव्हती कुठेतरी आपण पाहू शकतो नियंत्रणामध्ये असते तर कदाचित चांगला शॉट एक्झिक्यूट करू शकले असते तसं झालं नाहीये मिस केला पूर्णपणे लाईन डॉट चेंडू पाहायला मिळाला षटकाची झाली समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहिला 16 धावा या 2 गड्याच्या मोबदल्यात आता आपण बघितलं की संदीपसाठी सुद्धा 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल म्हणजे दोघांसाठी संधी आहे 2 चेंडूवर 2 षटकार ठोका आणि 300 रुपयाचा कॅश प्राइज यस डेफिनेटली ओव्हरमध्ये 2 षटकार ठोका तुम्ही आणि 300 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा अंकुश गोवारी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज पाहायला मिळते आपल्याला आता बॉलिंग ट्रॅकवर विशाल क्रिश आहेत का यस डेफिनेटली क्रिश आहे इथे पाहावं लागतंय काय घडलं मिस केली लाईन अँड लेंथ आणि त्रिफला झालाय उद्ध्वस्त विकेट झाली इथे डाऊन गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा 8 टीम थोडीशी अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते रुबाब दादाचा लयच न्यारा रुबाब दादाचा लयच न्यारा रुबाब दादाचा लयच थैंक यू डीजे जब म्हटलं जातं ना क्यों रुक बरस खुद के ऊपर क्यों ढूंढता है फरिश्ते पंछियों के कहा पास होते हैं नक्शे लेकिन वो खुद ही बना लेते अपने रास्ते डेफिनेटली विकेट गमावली आहेत परंतु तुम्हाला इथून तुमचा मार्ग निवडावा लागेल चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आता प्रत्येक येणारा खेळाडू फक्त आपण बघितला तर बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय जिथे विलास आलेला आहे आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण 5व्या क्रमांकावर रोशनला पण बघितलं तर 4थ्या क्रमांकावर आणि ह्या मिडल ऑर्डरला जबाबदारी सर्वस्व स्वीकारावी लागेल क्रिशचा हा चेंडू मात्र आपण पाहिला तर नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय आणि नो बॉलचा जर इशारा जर पाहिला तर नक्कीच डेफिनेटली तर फ्रीचा चेंडू पाहायला मिळेल विलाससाठी 1 षटकारासाठी 200 आहेत अंकुश दादा गोवारी यांच्या माध्यमातून फ्रीचा चेंडू मिस केला क्रिश आहे लेफ्ट आर्मने गोलंदाजी करतायत आणि लेफ्ट आर्मचा जर उल्लेख करायचा झाला ना तर नॅचरल आर्म गोलंदाजी नेहमीच लेफ्टी जो बॉलर असतो त्याला फायदेशीर असते का असते चेंडू पडल्यानंतर सुद्धा कट असतो आणि त्याच्याकडे जर आपण पाहिलं आणखीन काय मिश्रण केलं तर डेफिनेटली चांगला फायदा होतोय आता 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल यस डेफिनेटली आता मी येतील मनान सच्चा है लैनिक दिलात बसलाय राम मनान सच्चा है लैनिक दिलात बसलाय राम षटकार आलाय बॉल अंकुश दादांची फरमाईश होती की कदाचित सिक्सर यावा आणि आलाय आणि आणखीन येतील कदाचित अशाच प्रकारचं जर आपण बघितलं गोलंदाजी झाली तर अटॅक करू शकतोय हा खेळाडू विलास आणि ही जी पाहिली आहे तर डिमांड आहे अंकुश दादांची आणि तीच डिमांड असेल संपूर्ण आपल्या खेम्याची पॅव्हिलियन बॉक्स डगआउट मात्र याच अशाच आशेच्या साहेबर असणार आहे की कारण ते त्यांनी जर आता 1 षटकार ठोकलाय तर डेफिनेटली ते आणखीन काही ठोकू शकतायत आणि ती उमेदची किरण आहे की आणखीन काही धावा आपल्या टीमला मात्र इथून प्लस करून देत येईल आणि एकविरा ट्रॉफी आपण पाहिली तर एक मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची नक्कीच एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं आयोजन चांगलं नियोजन आणि चांगलं मॅनेजमेंट पाहायला मिळत आहे हा चेंडू ऑफस्टम्पच्या जवळ पडल्यानंतर नक्कीच ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा वळत असताना पाहायला मिळतो शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये 3रं षटक आहे क्रिशचं आणि क्रिशने नक्कीच षटकार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात कमबॅक केलंय आणि अपेक्षा आहे की लगा छक्का आणि भविष्यवाणी ठरली आहे अंकुश दादांची खरी ठोकला षटकार क्रमांक 2 या ओव्हर मध्ये आणि धाव फलक मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते
3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा ह्या फलकावर पाहायला मिळतात 3 गड्याच्या मोबदल्यात. जिग्नेश दादाचा गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचा गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव, दादाचं गाजतय नाव, जिग्नेश दादाचं गाजतय नाव, दादाचं गाजतय नाव, जिग्नेश म्हात्रेचं गाजतय नाव. थँक्यू डीजे. रिक्वेस्ट असणार आहे की पुढील 2 टीम पानखांडा बॉईज ए, पानखांडा बॉईज बी, ही मॅच आहे ना मजेदार होणार आहे. कारण की जेव्हा जेव्हा म्हटलं जाते ना की भांडण असतं ना तर नक्कीच जे रस्त्यावर असतं ते जास्त काही लक्ष देत नसते, म्हणजे जे भांडण घराच्या घरात असलं की ती जास्त मजेदार पाहायला असतं. आणि नक्कीच आपण पाहू शकते भांडण नाही म्हणू शकत पण एक क्रिकेट आहे, क्रिकेटचा भाग आहे. रोशनसाठी पारितोषिक आहे अंकुश दादांच्या माध्यमातून. रोशन डेफिनेटली. निशांत सरळ बॅटच्या सामन्यात डाऊन द ग्राउंड एका टप्प्याने जणू काही तीर हा घाव करतोय गंभीर. रोशन नावाचा हा ब्रँड पेश केलाय, ठोकलाय चौकार. बादीचे ओव्हर थोडासा ओव्हर पिच मित्र म्हणून कन्वर्ट झाला. ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि आपल्या झोन मध्ये मिळाला, ताकद होती त्या खेळाडूची आणि चौकार ठोकला. इथे मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा जोरकस पळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आतली कदाचित कडा असावी. डेफिनेटली किरणने मात्र कौतुक केलंय गोलंदाजाचं. ते मात्र आपण बघतो की काही ना काही जरूर होतं. जिथे निशांत घरत नावाचा गोलंदाज एक डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो सातत्याने. इथे पुन्हा एकदा पाहिलं आपण तर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि इथून जी आता स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे की गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीमनं आपल्या टीमसाठी हवं होतं ना म्हणजे सन्मानजनक टोटल, कारण की फाईट बॅक टोटल करणं गरजेची सगळ्यात मोठी होती, ती केली आहे. 34 धावा लगावलेल्या आहेत म्हणजे फाईट इथून केली जाऊ शकते. आणखीन काही चेंडू आहेत आणि तिथून मात्र ही फाईट मोठी होताना पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन प्रश्न विचारला, पंचांना मात्र उत्तर मात्र नाही दिलं त्याने. प्रश्न होता LBWचा, परंतु नक्कीच लेग बायचा इशारा मिळतोय. धावा येत आहेत. चेंडू टाकून झाले त्या ओव्हरमध्ये 4-2 असतील. आता चला पुढील 2 कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा ही रिक्वेस्ट असेल. पानखांडा स्पोर्ट्स ए आणि पानखांडा स्पोर्ट्स बी टॉस बॉक्स मध्ये त्वरित या. फुलटॉस आहे, कव्हरला खाली क्षेत्र कोणी नाहीये तिथे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 4. हा पाहायला मिळतोय शानदार फटका, A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराने धाव फलक 39च्या घरामध्ये शेवटचा आणि अंतिमचा 400. आता षटकारासाठी 400. आता भाव वाढलेला आहे. परंतु जिथे आपण बघितलं की इथे शेवटचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये नक्कीच वॉटरमॅनचा वापर केला, खोदून काढला, 2 धावा मात्र इथून प्राप्त केल्या. 2 धाव्यांशी धाव फलकाचा आकार वाढताना पाहायला मिळाला. म्हणजे आपण बघितलं तर जवळ झाल्या आहेत 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट असेल. एक चांगला फाईट बॅक सन्मानजनक टोटल इथे उभा केलाय आणि तेच हवं होतं ते मिळवलं गेलं. इथून जवळजवळ आता विश्लेषण करायचं झालं तर मग बॅटिंग जितकी चांगली लवकडून अपेक्षा होती आता त्याने थोडंसं कन्वर्ट करून दिलं. मात्र त्यानंतर संदीप हे चांगला नक्कीच इथे खेळ सांभाळला आणि आपल्या टीमला आपण पाहिलं तर जवळजवळ 40 पर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. चला कॅप्टन 2 प्लीज मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच या आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन. यस बर्थडे बॉय, पुन्हा तुम्हाला आज नक्कीच थोडीशी मेहनत करायला लावतोय. बर्थडे बॉयज
जे अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र टीमसाठी नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आहेत ऋतिक दादा म्हात्रे आज वाढदिवस आहेत पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पानखंडा स्पोर्ट्स ए पानखंडा स्पोर्ट्स बी नक्कीच दोन्ही घरचे एकाच गावातले संघ आणि नक्कीच आपण बघितलं तर टॉस करतोय. यस डेफिनेटली आपण बघितलं म्हात्रे ब्रदर्स आहे एकविरा. पानखंडा स्पोर्ट्स बी टीमकडून कॉल येतो आहे एकविराचा आशीर्वाद मिळतोय. दादांनी दिल्या शुभेच्छा. दादा विराजमान व्हा. नक्कीच आपण अतिथी कक्षामध्ये नितेश टॉस जिंकलाय. पानखंडा स्पोर्ट्स ए वर्सेस बी अशी मॅच होईल कधी वाटलं होतं? नाही कधी वाटलं नव्हतं पण झाले आता. काय वाटते किरणसाठी काय गेम प्लॅनिंग आहेत? किरणदाचा विकेट काढायचा आहे बस. ज्याप्रमाणे आपण बघितलं तुम्ही घरी खेळता एकत्र खेळता मग ही मॅच आहे ना नक्कीच एक मजेदार मॅच होईल काय प्रेक्षकांना एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल का? हो नक्कीच डेफिनेटली आपण बघितलं. काय वाटतंय की किरणच्या व्यतिरिक्त असे कोणते खेळाडू असतील ते चांगल्या फॉर्ममध्ये आहे तुमच्याकडे? किरणदा रोशन आहे काडी आहे दोघे तिघे जण. नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघितलं तर इथे एकविरा ट्रॉफी बद्दल काय म्हणणार? भरपूर चांगलं आहे. शुभेच्छा बस स्टॉप लागतो मला. किरण फक्त विचारायचं होतं कारण की ज्याप्रमाणे नक्कीच आपण तुम्ही जॉईन होऊ शकता. तर मला वाटतं कोण रोशन ठीक आहे. नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघितलं तर आता आपण वळणार आहोत तो चेसिंगला. सन्माननीय आलिशदादा बेंद्रे आमचं लक्ष नव्हतं माफ करा प्लीज या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आलिशदादा बेंद्रे तुम्हाला मी मनापासून रिक्वेस्ट करतो विनंती करतोय. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व ज्याप्रमाणे सातत्याने आपण पाहिलं तर जे जोडले गे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला जोडण्यामध्ये नक्कीच त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आणि मीच आपण बघितलं तर सातत्याने आपण पहिलं मोलाचं मार्गदर्शन करत असताना पाहायला मिळत आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीममध्ये आपण जर जेव्हा जर उल्लेख करायचा झाला तर वन ऑफ दी मोस्ट डेंजरस खेळाडू म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते ते म्हणजेच आलिशदादा बेंद्रे. रिक्वेस्ट करतो तुम्हाला अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. धन्यवाद अजेश. माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा एक जन्म घेते तरी कुशीत घेते अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून पुन्हा एकदा आलेल्या सर्व तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं खेळाडूंचं आणि अतिथींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या फेरीतील मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय आझाद स्पोर्ट वसई वर्सेस गावदेवी स्पोर्ट ए. मागे आपण बी संघ पाहिला आता मात्र ए संघ पाहतोय. मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 42 धावांचं. ऑन स्ट्राईक वरती किरण बारात आणि त्याला साथ देण्याकरता करण पुजड. पहिलाच बॉल उडवला स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला. आपल्या मनगटाचं वापर या ठिकाणी करत असताना किरण बारातनं ठोकला स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. आझाद स्पोर्ट वसई संघाबद्दल म्हणायचं झालं तर निश्चितच आझाद स्पोर्ट वसई संघ जो आहे तो पूर्णपणे सांभाळलाय. अमोल रावते असतील, किशोर असतील, नरेंद्र असतील असे लेजंड खेळाडू त्यांच्या संघामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या आपण पाहिलं तर यंगस्टार्स खूप चांगला खेळ करतायत. किरण भारतच्या माध्यमातून निश्चितच हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र येतोय वाईट. आव्हानाच्या स्वरूपात निश्चित एक धाव जरूर पाहायला मिळेल. त्याच्यानंतर चेतन म्हणून एक चांगला खेळाडू आझाद वसईमध्ये होता तो देखील चांगला खेळ करायचा. यावेळेस षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. 42 धावांचा पटलाग पूर्ण करायचा आहे. 10.50च्या सरासरीने निश्चित धावा पूर्ण कराव्या लागतील प्रति षटका मागे. लहू घोषे
एक गेम चेंजर खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच पुन्हा एकदा हा वाईट बॉल, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्कोरमध्ये धावसंख्या निश्चितच येताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती निश्चितच षटकार आला होता, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. या ठिकाणी वापसी करेल का गोलंदाज लहू घोषे? यावेळेस अजून एक वाईट बॉल. मिस्टर एक्स्ट्रा संघाची धावसंख्या वाढत असताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. हा मिस्टर एक्स्ट्रा असतो ना, तो निश्चितच तिसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावा बनवत असतो. आदरणीय सन्मान्य या ठिकाणी आपण पाहतोय म्हात्रे स्पोर्ट प्रदर्शक ऑनर कल्पेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चित चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आपण पाहतोय सन्माननीय कल्पेशजी म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्सचे ओनर कल्पेशजी म्हात्रे, नक्कीच आपलं मनपूर्वक स्वागत या एकविरा ट्रॉफी 2024 मध्ये. इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्याप्रमाणे धावा येताना पाहायला मिळत आहेत कल्पेशजी म्हात्रे, की ज्याप्रमाणे आपण बघितली सुरुवात केली जवळजवळ 2014 पासून आणि ती 2014 नंतर 2024 आणि 2024 10 वर्ष विश्वासाची आणि परंपरेची 10 वर्ष ज्यांनी टिकवली असे म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स चे ओनर कल्पेशजी म्हात्रे इथे दाखल झालेत. मनपूर्वक स्वागत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. ड्रॉप क्षेत्रामध्ये एक सोपा शेल मात्र ड्रॉप केलाय. किरण बाराचा मागवा ठरू शकते. जी संधी उपलब्ध करून दिली होती त्या संधीचं सोनं करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने तो झेल मात्र सोडलाय. म्हटलं जातं ना, मनुष्याला ठेस ही मोठ्या डोंगराने नाही तर ते एका छोट्या दगडाने लागते, परंतु क्रिकेटच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या निश्चितच सुधारायला हव्या. 5 चेंडू टाकून झाले. धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. हो हो हो, यावेळेस आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर, मनसुबा जरूर तयार केला होता. मैदानातून तलवार जी आहे ती अति वेगाने फिरवली होती, परंतु वार होता होता राहिलाय. डॉट बॉल. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होते. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच 19 धावा. लक्ष्य आहे 43 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती निश्चितच पाहायला मिळत आहेत. एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात करत असताना 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. आधार स्पोर्ट वसईच्या बाजूनं किरण बारात आणि त्याला साथ देतोय मिस्टर करण बुजड. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज संदीप सातवी. मॅचला सुरुवात करायची आहे. दुसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर संदीप सातवी. षटकातील पहिला बॉल. हो 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 हो, यावेळेस आपण पाहिलं तर हॅप ट्रॅकर बॉल होता, परंतु करू शकला नाही बॅटर. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. बॅटची हलकीची कडा घेऊन निश्चितच चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने रवाना झालाय. मिळतील या ठिकाणी 2 धावा आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 आकड्यावरती. नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं आमच्या प्रमुख अतिथी कक्षामध्ये शुभागमन झालंय. म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्सचे ऑनर मान्य श्री कल्पेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील एकविरा चषक 2024-25 या भव्य दिव्य क्रिकेटच्या 16 मध्ये आपलं स्वागत आहे. संदीप सातवी. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस बॉल. आबेल मुझे मार. एक गेंद जाएगी स्क्वायर लेग के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के लिए षटकार.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. फुलटॉस बॉल होता, त्याचा पुरेपूर समाचार उचललाय. स्कोरलेगच्या वरून चेंडूला पाठवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 27-27 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस ओव्हर पिच बॉल हाताळला आहे, त्याच्यावरती अक्षरशः मोठा फटका येईल का? यस, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार, बॅक टू बॅक, हा दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहतोय करण देखील ऑन फायर झाला. यावेळेस आणखी एक मोठा विकेट लॉंग ऑनच्या वरून. करण नावाचा हा सिग्नेचर शॉट. षटकार. सब कहते हैं उसको धन्यवाद डीजे, धन्यवाद. सकाळच्या सत्रामध्ये गणेश आडलने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. आता मात्र निश्चितच करण बुजड्याच्या बॅट मधनं हे षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये एक 50 देखील पाहायला मिळाली होती. आता फक्त 3 धावांची आवश्यकता. फुलटॉस डिलिव्हरी, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल झेल आणि समाप्त झाला यावेळेस करण बुजडचा खेळ. आउट. धन्यवाद ओडिसी. आता मात्र निशान घरत होत. 13 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. जणू काही 2 ओव्हर मध्ये खेळ संपवला जाईल की काय. पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी, झेल पकडला जाईल का? मात्र यावेळेस कुठल्याही प्रकारची धाव देखील घेतली जात नाहीये. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला तर पुन्हा एकदा थोडंसं थांबवतोय विजय तुला. सन्माननीय आलेश दादा, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय, प्लीज अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराज मानवा. कधीपासून नक्कीच या मॅचचा आनंद लुटतायत. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आलेश दादा बेंद्रे, नेहमीच आपण पाहिलं एक सक्रिय असं व्यक्तिमत्व आपण पाहितला. तर नेहमीच समाजामध्ये जर विचार करायचा झाला तर एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आलेश दादा आपलं स्वागत असेल. नक्कीच यापूर्वी सुद्धा विनंती केली होती, परंतु नक्कीच यावेळेला इथे दाखल झाले. स्वागत असेल आलेश दादा आपलं या एकरा ट्रॉफी मध्ये. निश्चितच वेलकम, स्वागतम, सुस्वागतम आलेश बेंद्रे. निश्चितच आपलं देखील स्वागत आहे एकविरा स्पोर्ट वाकीपाडा आयोजित आहे एकविरा चषक 2024-25 मध्ये. यावेळेस किरण बाराचा हा मोठा धमाका. MS धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश केला मिस्टर किरण बारातनं. षटकार. विसौची पारून नेसली गो नवा तारा. विसौची पारून नेसली गो नवा तारा. चल गो पत्राला पारू दरियाचे